3 डिजिट मल्टिप्लाइड बाय 3 डिजिट आणि 4 डिजिट मल्टिप्लाइड बाय 3 डिजिट यामध्ये खूप सारे स्टुडंट्स हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना खूप साऱ्या चुका करतात. तर त्या चुका कोणत्या चुका करतात आणि त्या आपण कशा दुरुस्त करायच्या, तर हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण त्याकरता 2 एक्झाम्पल घेतलेले आहेत, तर ते आपण 1 बाय 1 सॉल्व्ह करणार आहोत. तर आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे 567 मल्टिप्लाइड बाय 890. तर आपण ते आधी व्हर्टिकली अरेंज करून घेऊ. हे आपण व्हर्टिकली अरेंज केलं आहे. तर आता आपण 1 बाय 1 डिजिट वरच्या डिजिटनी खालच्या डिजिटला मल्टिप्लाय करू. तर आधी 7 मल्टिप्लाइड बाय 0, आपला आन्सर इज 0. 6 मल्टिप्लाइड बाय 0 पण 0 आणि 5 मल्टिप्लाइड बाय 0 सुद्धा आपला आन्सर इज 0, कारण की आपण 0 ने कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तर आन्सर आपलं 0च येते. त्यानंतर आपण येथे एक एक्स्ट्रा पॉकेटमधला 0 घ्यायचा. हे आपण विसरायचं नाही, तर खूप सारे स्टुडंट्स हे विसरतात, त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम चुकून जाते. तर एक्स्ट्रा 0 घ्यायचा. आता काय करायचं, आपण परत वरच्या 3 डिजिटनी खालच्या सेकंड डिजिटला मल्टिप्लाय करू. 7 9 जा 63 चा आपण 3 लिहिला आणि 6 कॅरी केला. त्यानंतर 6 9 जा 54 प्लस 6 60 चा आपण 0 लिहिला आणि परत 6 इथे कॅरी केला. आता 5 9 जा 45 प्लस 6 51 चा आपलं. आता आपण याच्या आपल्याला हे आपण 2 डिजिटला मल्टिप्लाय करून झालेला आहे. आता आपल्याला याला थर्ड डिजिटला मल्टिप्लाय करायचं आहे, तर ते आपण आता करू. तर आता नेहमी लक्षात ठेवायचं, ज्याप्रमाणे आपण वरते एक 0 घेतला त्याप्रमाणे थर्ड डिजिटला मल्टिप्लाय करताना आपण 2 0 घ्यायचे. खूप सारे स्टुडंट्स काय करतात, तर इथे परत एकच 0 घेतात, त्यामुळे पण ते प्रॉब्लेम चुकून जाते. तर आपण काय करायचं, 2 0 घ्यायचे. आता आपण परत त्या तिन्ही डिजिटला या 8 नी मल्टिप्लाय करू. 7 8 जा 56 चा आपण 6 लिहिला, परत 5 कॅरी केला. आता यामध्ये पण काही स्टुडंट्स काय करतात, तर हा 6 पण ऍड करतात. तो आपण ऍड करायचा नाही आहे, तर त्याला आधी कट करून टाकायचं. त्यानंतर 6 8 जा 48 प्लस 5 53 चा 3 लिहायचा आणि परत 5 कॅरी करून हा डिजिट कट करायचा आणि 8 5 जा 40 प्लस 5 45 आणि याची करायची आता आपल्याला ॲडिशन. याची करायची आहे ॲडिशन. 0 प्लस 0 3 3 प्लस 0 प्लस 0 3 6 प्लस 0 प्लस 0 6 3 प्लस 1 4 5 प्लस 5 3 प्लस 0 परत 1 कॅरी आला आणि 4 प्लस 1 5. तर आपला आन्सर आलेला आहे 5,04,630. तर अशा प्रकारे आपण इझिली हे मल्टिप्लिकेशनचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आता आपलं सेकंड एक्झाम्पल आहे 4,317 मल्टिप्लाइड बाय 824. तर ते आधी आपण व्हर्टिकली लिहून घेऊ. परत आपण वरच्या डिजिटनी खालच्या डिजिटला मल्टिप्लाय करू. तर 7 4 जा 28 चा 8 लिहायचा आणि 2 कॅरी करायचा. आता नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण हे डिजिट लिहितो त्यावेळेस ते नेहमी एका खाली 1 लिहायचे. खूप सारे स्टुडंट्स ते इकडे तिकडे करतात, त्यामुळे पण ॲडिशन चुकून जाते. 4 1 जा 4 प्लस 2 6 4 3 जा 12 परत 1 कॅरी केला. 4 4 जा 16 प्लस 1 17. त्यानंतर एक पॉकेटमधला एक्स्ट्रा 0 घेतला आणि परत आपण आता वरच्या 4 डिजिटनी खालच्या ह्या सेकंड नंबरच्या डिजिटला मल्टिप्लाय करू. 7 2 जा 14 4 लिहिला, परत 1 कॅरी केला, हा कट केला. 2 1 जा 2 प्लस 1 3 3 2 जा 6 आणि 4 2 जा 8. आता नेहमी लक्षात ठेवायचं, थर्ड डिजिटला मल्टिप्लाय करताना 2 0 घ्यायचे एक्स्ट्रा. आता परत आपण थर्ड डिजिटला मल्टिप्लाय करू. 7 8 जा 56 आपण 6 लिहू, परत 5 कॅरी करू, परत हा डिजिट कट करायचा. 8 1 जा 8 प्लस 5 33 परत 1 कॅरी करायचा. 8 3 जा 24 प्लस 1 25 5 लिहायचा आणि 2 कॅरी करायचा.
4 8 जा 32 प्लस 2 33 आणि या सर्वांची करायची आहे आपल्याला ॲडिशन. तर 8 0 0 8 6 4 जा 10 चा 0 1 कॅरी केला इथे 2 + 1 3 + 3 6 + 2 परत लिहिला परत 1 कॅरी केला 8 + 6 14 + 3 17 7 परत 1 कॅरी केला 1 + 1 2 आणि 8 10 + 15 5 लिहिला आणि परत 1 कॅरी केला 3 + 1 5 आणि 3. अशा प्रकारे आपला आन्सर आलेला आहे. तर आपला आन्सर आलेला आहे 35,57,000 35,57,208. तर अशा प्रकारे तुम्ही खूप इझिली हे सॉल्व करू शकता. काही गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन तुम्हाला मल्टिप्लिकेशन अगदी सोपं होईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओ करता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला आणखी असेच व्हिडिओ पाहायला मिळतील.